सर्वांना नमस्कार. रॉयल शेतकरी भाग 39वा. आज टाइम भेटला म्हणून म्हटलं दुसरा पण भाग अपलोड करावं. तर आजचा भाग कसा वाटता ते कमेंटमध्ये मला नक्की सांगायचे. तर वळूयात आपल्या कथेकडे. आता ती टॉवेल देत नव्हती म्हणून शिवम जरा जास्त चिडला होता. तसा तो म्हणाला, "देणार की नाही तू टॉवेल? एकदाच विचारतोय. नाहीतर?" आणि आता ती म्हणाली, "नाहीतर काय करणार हो?" असं म्हणताच त्याने तिला हाताला पकडूनच बाथरूममध्ये खेचून घेतली आणि शॉवर खाली उभी केली आणि सगळी भिजवून टाकली. आणि आता ती भिजली आणि म्हणाली, "अहो काय केलं हे मी? केली होती ना अंघोळ?" आणि तो म्हणाला, "तू टॉवेल देत नव्हतीस ना? मग तुला पण अंघोळ घालावी म्हटलं." पण आता त्याने तिचे दोन्ही हात खूप चुळबुळ करत होती म्हणून तसेच भिंतीवर घट्ट पकडून ठेवत तिच्या त्या गुलाबी ओठांना पडणाऱ्या पाण्याची तहान तिच्या त्या गुलाबी ओठांवर पडणाऱ्या पाण्याची तहान शिवमला लागली. तसा त्याने तिच्या ओठांवर त्याचे ओठ टेकवले आणि खूप सारे किस करू लागला. पण आता प्रिया त्याच्या हातातून हळूच निसटून जाण्याचा प्रयत्न करू लागली आणि तो म्हणाला, "अजिबात हलायचं नाहीये, कळलं? मी घेत होतो ना गपचूप टॉवेल, आता गपचूप उभं राहायचं, नाहीतर बघ." आणि आता ती पुन्हा म्हणाली, "नाहीतर काय करणार हो?" तो म्हणला, "असं तुला दाखवतो थांब." असं म्हणून त्याने आता करत असलेले केस जरा हार्ड आणि डीप करू लागला. तशी ती म्हणाली, "अहो जरा हळू ना, दुखतंय. अहो जरा सोडा ना, नको ना." आणि आता तिने जरा जोर लावून त्याला धक्का दिला. तसा तो बाजूला झाला आणि तिच्या ओठांना जरा वेळ भेटला. पण आता तो तसा पुन्हा तिच्या अंगाला चिकटला आणि दोघांच्याही मध्ये हवा जाणार नाही इतकी सुद्धा जागा नव्हती. तसं त्याने तिच्या गळ्यावर, हनुवटीवर, खांद्यावर, छातीवर त्याचे ओठ टेकवत होता. पण आता 5 दिवसांचा विरह होता ना. मग काही झालं तरी तिला ओढ पण होती. तशी तिच्या पण शरीरात आग पसरणार आणि लागली पण होती बरं का. तसं तिचे सगळे भिजले. तसं तिने त्याचे केस पकडून त्याचं तोंड बाजूला करून म्हणाली, "बाहेर चालली मी." आणि बाहेर निघाली. तसं त्याने तिला परत हाताला पकडून भिंतीवर दाबून तिच्या पाठीवर भिजलेले केस बाजूला करून तिथेच पण त्याचे ओठ फिरवायला सुरुवात केली. तसे तिचे श्वास आता कमालीचे वाढले होते आणि ती म्हणाली, "अहो नको ना, सोडा. मला मग काहीतरी होतं." आणि आता तो हळूच तिच्या कानापाशी म्हणाला, "होऊ दे ना मग." पण ती म्हणली, "अहो नको ना, सोडा." पण आता तिच्या मांडीत सळसळ आणि छातीत धडधड वाढली होती. तो म्हणाला, "चला आता जा." तिला एवढं कुस्करलं त्याने, मग कशी जाईन ती? आता तशी ती बाहेरच जाईना. त्याला माहिती होतं की ती आता बाहेर जाणार नाही म्हणून. कारण तिला त्याने सगळे अंगभर नुसते त्याचे ओठच फिरवून इथे थांबायला मजबूर केलं होतं. आणि त्याचे केस तिला थांबायला मजबूर करणार म्हणजे करणार हे त्याला माहिती होतं. तसं तिनेच त्याच्या अंगावर झेप घेतली आणि त्याच्या ओठांवर तिचे ओठ टेकवले आणि आता तो फक्त तिच्याकडून होत असणाऱ्या प्रेमाला साथ देत होता. पण तो असं म्हणतच नव्हता की जरा हळू, दुखतंय, सोडा ना, नको ना. हे फक्त तिचेच नखरे असायचे. कारण ती नाजूक असल्यामुळे त्याचे हार्ड रोमॅन्सचे किस तिला सहनच होत नव्हते. आणि त्याने तिला आता सहजच उचलून घेतलं. पण तिनं तरी त्याच्या तोंडातून तोंड काढलंच नव्हतं, बाजूला काढलं नव्हतं आणि तो तिला तशीच घेऊन बाथरूम मधून बाहेर आला.
तिला तशीच बेडवर टेकवली आणि तिच्या कमरेला, पोटावर हळूच हात फिरवत होता. तसं 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 तिच्या अंगात प्रणयाच्या लहरी उसळत होत्या. आता त्याने तिच्या तोंडातून तोंड बाजूला काढत तिच्या छातीवरच्या त्याच तिळावर ओठ टेकवले आणि आई शपथ खूप रोमॅन्टिक झाले होते दोघे. आणि आता तो तिथे खूप वेळ बॅट करू लागला, पण ती त्याचं तोंड तिथेच घट्ट धरून ठेवत होती. तसं त्याने तिची आत्ता भिजलेली साडी त्याच्या पायाने जरावर केली आणि वरपर्यंत आणली. तशी ती खूपच शहारली, कारण गेले 5 दिवस झाले, 5-6 दिवस झाले तरी दोघे पण एकत्र नव्हते ना, की साधा किस पण नव्हता घेतला. कारण किस घेतला की कंट्रोल ठेवणं अवघड होत होतं शिवमला, म्हणून तो जवळच येत नव्हता. तशी त्याने तिची साडी वर केली, पण दिवस होता ना, आणि तिने तिचे दोन्ही पाय एकमेकांवर ठेवून हाताने बेडशीट घट्ट पकडून ठेवली. तसा शिवम आता त्याचे ओठ टेकवत टेकवत तिच्या पायावरून वर आला आणि तिने लाजून तोंडावर हात ठेवला आणि तो जसा वर आला, पण तेवढ्यात दारावर कुणीतरी थाप टाकली. दिवस होता ना, रोमॅन्स कसं होणार मग? पण आता दोघे पण भानावर आले. तशी ती त्याला जरा जोरात धक्का देऊन बाथरूम मध्ये पळून गेली कपडे बदलण्यासाठी. त्याने पण कपडे घालून दारापाशी जाऊन विचारले, कोण आहे? आणि आता गंगू मावशी होत्या आणि त्या म्हणाल्या, धाकलं मालक, आईसाहेब तुम्हाला दोघांना बोलवत आहेत. असा तो म्हणाला, हो आलोच, सांगा त्यांना. आणि आईसाहेब खाली गेल्या. पण शिवम आता स्वतःच आवरून बाथरूमचं दार वाजवत म्हणला, प्रिया चल पटकन बाहेर ये. ती म्हणाली, मी नाही येणार बाहेर. तसा तो गालातल्या गालात हसला आणि म्हणाला, काय झाले, तू तर घाबरत नाही ना कुणाला, चल बाहेर ये, पटकन बाहेर ये. ती म्हणाली, मी नाही येणार, नाही येणार, नाही येणार. तो म्हणला, बरं मग मीच येतो ना आतमध्ये, ते पण दार तोडून. ती म्हणाली, नाही हो, तुम्ही असं काही करणार नाही. तो म्हणाला, बरं मग पटकन चल बाहेर ये, आता मला तुझा बदला घ्यायचाय. देत नाहीस ना टॉवेल, चल पटकन बाहेर ये. ती म्हणाली, नाही म्हणजे नाही, आता नाही येणार. तो म्हणला, ठीक आहे, तू जेव्हा बाहेर येशील ना तेव्हा कुठे जाशील ग, मग तर येशील ना माझ्या हातात. मग मग तेव्हा घेईल बदला, चल मी आता जातो. तसा तो खाली गेला. मग तिने हळूच दार उघडले, तर तो नव्हता रूम मध्ये कुठंच. आणि तिने एक सुटकेचा निश्वास टाकला आणि म्हणाले, वाचले बाबा, नाहीतर ओटी भरणं ओटी भरण होण्याच्या आधीच काहीतरी झालं असतं. तसं पण आईसाहेबांनी सांगितलं होतं की ओटी भरण झाले की मग एकत्र यायचं, तोपर्यंत नाही. आणि आता ती म्हणाली, आता ना मी दिवसभर जरा पण यांच्यापाशी जाणारच नाही, लांबच राहते, म्हणजे कसं त्यांना अडवण्याची गरज पण पडणार नाही आणि जवळ येण्याचा प्रश्नच येणार नाही. असं म्हणून ती सगळं आवरून खाली आली. पण आता ती खाली येताना शिवम सोफ्यावर बसून तिलाच पाहत होता. तशी त्यांची नजरानजर झाली आणि नजरानजर होताच तिला शिवमने डोळा मारला आणि तिला आवडते तशी स्माईल दिली. पण त्याने जसा स्वतःच्या ओठांवर अंगठा फिरवला तशी ती जरा लाजून पण घाबरून त्याच्याकडे बघतही नव्हती आणि सरळ गेली किचन मध्ये. पण आता आईसाहेब म्हणाल्या,
आलात तुम्ही? हे घ्या तुमच्या अहोंचं दूध आणि हो, पटकन आवरा म्हणजे कसं तुम्ही दोघे जाऊन शेतातील देवीचं दर्शन घेऊन याल आणि तसंच थोडेसे फळं पण आणा येताना शेतातून. तशी ती म्हणाली, "मी यांच्यासोबत? नाही हं, मी नाही जाणार." त्या म्हणाल्या, "हो, तुम्हालाच जायचं आहे. उरका लवकर आवरून पटकन तयार व्हा." पण आता ती नाराज होऊन हा म्हणाली. पण विचार करत होती की मी एकटीच राहील ना, मग नक्की हे काहीतरी करते. काहीतरी म्हणणार, काहीतरी करणार म्हणून ती जरा आत जाण्यासाठी टाळाटाळ करत होती. पण तशा आईसाहेब तिला हलवत म्हणाल्या, "सुनबाई, कुठल्या विचारात गुंतलात? चला, राजे वाट पाहतात." तशी ती हो म्हणाली आणि तो गाडीत जाऊन बसला होता केव्हाच. ती पण गेली. गाडीत बसली. आता ते घरून निघाले खरे, पण एकही शब्द बोलली नव्हती. सगळ्या रस्त्यात ती त्याच्यासोबत. आता तो गेअर बदलायचा म्हणून तिच्या मांडीला स्पर्श व्हायचा त्याच्या हाताने आणि आता गाडी शेतातल्या देवीच्या मंदिरापाशी जाऊन थांबली. त्याच ठिकाणी गेली. तशी त्याने गाडी थांबवली. गाडीच्या काचा जरा वर घेतल्या आणि सगळे दरवाजे बंद केले. मग काय? तिचं सीट पूर्ण सपाट केलं आणि स्वतःचं पण. आणि तिचा हात हातात घेऊन जरासा आवेगाने दाबला आणि ती म्हणाली, "अहो काय करताय?" तो म्हणाला, "शिक्षा मला टाळण्याची." आणि ती म्हणाली, "अहो आता नको ना, संध्याकाळी. संध्याकाळी करा, आता नको. चला ना, देवाला जाऊ, फळे तोडू आणि लवकर घरी जाऊ." आता ती इतकं छान बोलत होती आणि ह्याचं लक्ष का तर तिच्या गोऱ्या-गोऱ्या गालावर हात फिरवायचं काम चालू होतं याचं. आणि हा त्याचे हात उलट्या दिशेने फिरवत होता खट्याळपणे आणि ती त्याच्या स्पर्शाने नुसतं अंग चोरत होती. त्याचे हात थांबवत होती. तसं तो म्हणाला, "अजून किती दिवस दूर राहणार माझ्यापासून?" आणि ती त्याचा हात तिच्या गळ्यावर ठेवले होते म्हणून फक्त थोड्या त्याच्या हातावर स्वतःचे हात ठेवून म्हणाली, "थोडा वेळ." तसा तो त्याची सीट मागे घेऊन लगेच तिच्यावर आला आणि म्हणाला, "प्रिया, फक्त किस तरी घेऊ देत ना गं मग. मन भरेपर्यंत." तशी ती म्हणाली, "नाही हं. तुम्ही ते घेतलं की पुढे पण काय काय करता. नको." आणि आता त्याला ती हवी होती म्हणून तो डायरेक्ट म्हणाला, "तुझी शपथ, आता नाही पुढं काही करणार." आता तिची शपथ घेतली म्हणून तीही लगेच हो म्हणाली. मग काय? त्याने लगेच तिच्या गुलाबी ओठांचा ताबा घेतला आणि तिला आता खूप म्हणजे खूप घट्ट चिकटला आणि तिच्या ओठांना कोरड पडल्यामुळे त्याचे ओठ ओले होते आणि आज पण ते डिंक लावल्यासारखे चिकटले होते. आता ते सोडवत नव्हते आणि तो तिच्या दोन्ही ओठांना त्याच्या दातांनी खाऊ लागला, चावू लागला आणि तिचे डोळे तर परत खूप नशिले झाले होते आणि आता ती त्याला म्हणाली,
ती त्याला म्हणालीच नाही, की "जरा हळू, अहो टोचतंय ना, नको ना." ती पण आता त्याच्या त्या हार्ट होणाऱ्या किसमुळे खूप मदहोश झाली होती आणि शिवम तर नुसते तिला मजबूर करणारे स्पर्श अंगभर करत होता आणि ते पण तिच्या अंगावर येऊन करत होता. तर आजचा भाग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगायचे. उद्या सकाळ परत दुसरा भाग अपलोड होणार आहे. दुसरा भाग खूप छान आहे. तर आपल्या चॅनलला नक्की भेट द्या नवीन असाल तर. धन्यवाद.